ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सती खंड अध्याय 12. दक्षाला देवीकडून वर प्राप्ती. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे प्राज्ञ, उत्तम व्रताचे दृढतेने पालन करणाऱ्या दक्षाने तपश्चर्या करून देवीकडून कोणता वर प्राप्त केला? ती देवी कशा प्रकारे दक्षाची कन्या झाली? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तू धन्य आहेस. हा प्रसंग भक्तिपूर्वक ऐक. माझ्या आज्ञेने प्रजापती दक्ष क्षीरसागराच्या उत्तर तीरावर गेला. त्याने जगदंबेचे स्मरण केले आणि तीच महादेवी कन्या रूपाने आपल्या पोटी यावी म्हणून तपश्चर्या आरंभली. त्याने पाने आणि वायू भक्षण करून 3000 वर्षे तिची आराधना केली. त्यामुळे प्रसन्न झालेली भगवती त्यांच्या सन्मुख प्रकट झाली. तिच्या पावन दर्शनाने त्याला कृतकृत्य वाटले. ती कालिका देवी सिंहावर विराजमान होती. तिची अंगकांती श्यामवर्ण होती. तिचे मुख फारच मनोहर होते. तिने आपल्या 4 भुजांमध्ये क्रमशः खड्ग, नीलकमल, वरद आणि अभय या 2 मुद्रा धारण केल्या होत्या. तिचे नेत्र आरक्त होते. तिचे मोकळे केस फारच विलोभनीय होते. ती दिव्य तेजाने युक्त होती. दक्षाने तिला नमस्कार केला आणि तो तिची स्तुती करू लागला. हे जगन्माता, हे महामाया, हे जगत स्वामिनी, महेश्वरी, मला दर्शन देऊन तू फार मोठी कृपा केली आहेस. तुला नमस्कार असो. हे शिवस्वरूपिणी, हे आदिशक्ती, तू निजभक्तांना वर देणारी आहेस. तुला नमस्कार असो. तू माझ्यावर प्रसन्न हो. त्याची स्तुती वचने ऐकून प्रसन्न झालेली शिवा म्हणाली, दक्षा, तुझ्या भक्तीने मी संतुष्ट आहे. तुला हवा तो वर माग. मी तुला देऊ शकणार नाही असे काहीही नाही. तिची मधुर वचने ऐकून दक्ष म्हणाला, हे देवी, तू धन्य आहेस. तू मला वर देऊ इच्छित असशील तर माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐक आणि प्रसन्नतेने माझी अपेक्षा पूर्ण कर. भगवान शिव रुद्र रूपाने ब्रह्मदेवांचे पुत्र म्हणून अवतीर्ण झाले आहेत. ते शिवजींचे पूर्णावतार आहेत. तुझा अवतार झाला नाही तर त्यांची पत्नी कोण होईल? तुझ्याशिवाय अन्य कोणतीही स्त्री त्यांना मोहित करू शकत नाही. म्हणून माझे तुझ्याकडे असे मागणे आहे की तू माझ्या कन्येच्या रूपाने भूलोकी अवतीर्ण होऊन त्यांची पत्नी हो. मी तुला सर्व सत्य सांगितले आहे. यात माझा काहीही स्वार्थ नाही. मी जगाच्या हितासाठी ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने येथे आलो आहे. दक्षाचे मनोगत जाणून देवी प्रसन्नतेने हसली. तिने शिवचरणांचे स्मरण केले व म्हणाली, प्रजापते, तुझ्या भक्तीने मी अगदी प्रसन्न आहे. तुझ्या पत्नीच्या पोटी अवतार घेऊन मी तुझी कन्या होईन यात संशय नाही. मी असे खडतर तप करीन की भगवान शंकर प्रसन्न होऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करतील. निर्विकार शिवप्रभूंना साध्य करण्यासाठी तपाशिवाय दुसरा मार्ग नाही. मी त्यांची सदैव दासी आहे, प्रेमिका आहे. प्रत्येक जन्मात तेच माझे पती होतात. या जन्मात ते रुद्र झालेले आहेत. त्यांच्या आज्ञेने मीही तुझी कन्या होऊन त्यांची पत्नी होईन. भगवतीने दक्षाला वर दिला व घरी जाण्यास सांगितले. नंतर ती म्हणाली, दक्षा, मी तुझे कार्य सिद्ध करणार आहे. पण आता मी जे काही सांगणार आहे ते नीट लक्षात ठेव. ते खोटे समजू नकोस. जर तुझ्याकडून माझा अनादर झाला तर मी स्वशरीराचा त्याग करीन. मी तुला असाही वर देते की प्रत्येक सर्गात म्हणजेच कल्पात मीच तुझी कन्या होईन आणि भगवान शंकरांनाच वरीन. नारदा, याप्रमाणे महेशानीने प्रजापती दक्षाला वर दिला आणि ती क्षणार्धात अंतर्धान पावली. दक्ष आपल्या आश्रमात परतला. भगवती शिवा आपली कन्या होणार आहे म्हणून त्यास फारच आनंद झाला होता. अध्याय 12 समाप्त. ओम नमः शिवाय.